नमस्कार, मी पूनम संगपाळ स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माझे सासर. तर वाजलेले आहेत 10. तर 10:15पर्यंत पाणी बंद होतं. पाणीवाला पाणी बंद करण्यासाठी येतो. म्हणजे 10:15ला पाणी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत पाणी असतं. कधीतरी तो 10:15पर्यंत येतो. तर मग विचार केला चला आता साफसफाई करायची, खूप दिवस झाले तशी साफसफाई केली नाही आणि सध्या आता मार्गशीर्ष पण येत आहे म्हणून म्हटलं की चला जरा थोडंफार आपलं घर स्वच्छ असलेलं चांगलं, म्हणून मग साफसफाई करायला काढली. तर 10 वाजेपर्यंत बघा नायरा शाळेत गेलेली आहे. नायराचा टिफिन वगैरे बनवून झालं, नंतर नायराला शाळेत सोडून आले. त्यानंतर मग हे करायला घेतलं, मशीनला कपडे लावले धुवायला आणि भांडी जे आहेत पटापट ती घासून घेतली. म्हटलं पहिलं घासून घेतली की पाण्याखाली धुवून चांगली होतात, त्यामुळे मग आहे ना मग टेन्शन नाही राहत. एकदा भांडी घासून झाले ना पाणी असताना की मग टेन्शन नाही राहत. नाहीतर मग बकेटमध्ये पाणी घ्या आणि मग ते भांडी घासत बसा, ते खूप डबल काम होतं. त्यामुळे मग मी सकाळी लवकर आवरून आपलं सगळ्यात पहिलं 10 वाजेपर्यंत आपलं भांडी घासून घेतली आणि पाणी वगैरे बाथरूम धुवून पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे. तर 10 वाजेपर्यंत भांडी वगैरे घासून सगळे ट्रॉल्यांमध्ये जेवढे भांडे आहेत तेवढे सगळेच्या सगळे घासून झालेले आहेत. डबे फक्त बाकी राहिलेले आहेत, कारण मला माहिती आहे बाकी सगळे कामं पण आपल्यालाच करायचे आहेत. त्याचबरोबर 6 जणांचं आपल्याला स्वयंपाकाचं वगैरे सगळं बघायचं आहे. त्याचबरोबर नायराची शाळेचं पण टेन्शन असतं, नायराच्या शाळेची तयारी वगैरे. आपण एकाच दिवसात एवढं थकून गेलो आणि दुसऱ्या दिवशी आजारी पडलं तर आपले कामं होणार नाही. त्यामुळे मग मी विचार केला जसं जेवढं जमेल त्याप्रमाणे तेवढं करायचं. एक तर त्यात पाणी दिवसभर नसतं, त्यामुळे मग आणखीन टेन्शनच. पाणी पण दुसऱ्या दिवशीपर्यंत राहिलं पाहिजे, कारण सकाळी स्वयंपाक बनवण्यासाठी, डबा बनवण्यासाठी वगैरे पाणी असणं जरुरी आहे. मी जर आता नंतर करत बसले तर मग पाणी दुसऱ्या दिवशी सकाळसाठी राहत नाही. त्यामुळे मग मी विचार केला आपल्याला जसं जमेल तसं करायचं. तर मला किचन हे करण्यासाठी पूर्ण 3 दिवस गेले. तर आज मी फक्त आहे ना ट्रॉल्यांमध्ये जे भांडे आहेत तेवढे सगळे घासून घेतले भांडे. त्यानंतर मग मी ट्रॉल्या वगैरे आहे ना पुसून घेतल्या, सगळ्या घासून आतमधनं आहे ना थोडंसं विम बार घेऊन आणि जे आपण भांड्यांना लिक्विड वापरतो किंवा साबण वापरतो ना, ते थोडंसं त्याने घासून आणि ओल्या कपड्याने पुसून त्यानंतर सुक्या कपड्याने पुसून अशा मी स्वच्छ करून घेतल्या. म्हणजे मग ते चिकट राहत नाहीत आणि एकदम चांगल्या मस्तपैकी चकाचक दिसतात. तर त्याप्रमाणे मी ट्रॉले वगैरे पण पुसून घेतलेले आहेत. एकदम अशा मस्त स्वच्छ केलेल्या आहेत. साईडने वगैरे सगळं कोपरे जे आहेत ते सगळे मस्त अगदी स्वच्छ करून घेतले. त्यानंतर मग तोपर्यंत भांड्यांचं पाणी जे आहे ते गळलेलं होतं, भांडे पण सुकत आलेले होते. तर त्यानंतर मग भांडी लावायला सुरुवात केली. म्हटलं आता चला भांडे आपले सुकले पण आहेत, तर पटापट आपले भांडे लावून घ्यावे. म्हणजे काय पुढे मला नायराला शाळेत पण घ्यायला जायचं असतं, त्यामुळे मग टेन्शन असतं. त्यामुळे मग म्हणून म्हटलं आता चला पहिलं भांडे लावून घ्यावे, मग पुढची कामं. एकदा किचन पूर्ण क्लिअर झालं की त्यानंतर मग बाकीचे जे हॉल वगैरे बेडरूमचे कामं आहेत ते पटापट होऊन जातात. किचनचं काम असं असतं की थोडं ते हळूहळू होतं. त्यामुळे मग आता जे काही भांडे आहेत ते मी हे लावून घेते आणि त्यानंतर मग पुढचे कामं करायचे आहेत. तर मार्गशीर्ष महिना आहे आता. मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरात थोडं स्वच्छ असलं की थोडं बरं वाटतं. तर फायनली भांडे लावून झाले. त्यानंतर हे बघा माझ्या ट्रॉल्या माझ्या बघा कशा मस्त अगदी खचाखच भरलेल्या आहेत. तर हे बघा सगळे अगदी भांडे मस्त चकाचक घासून, ट्रॉल्या मस्त पुसून आणि असे मस्तपैकी मी भांडे लावलेले आहेत. आणि भांडे कसे झाले चकाचक मस्त. खूप छान वाटतं जेव्हा असे मी स्टार्टिंगला जेव्हा लावलेले असतात ना, जेव्हा मी घासून पहिल्या दिवशी लावते ना, त्या दिवशी सगळ्यात मस्त भांडे असतात. त्यानंतर आता 2 वाजेपर्यंत बाकीचे सगळे लादी वगैरे कचरा वगैरे सगळं झालेलं आहे आणि फायनली मी नायराला घेण्यासाठी तयार होऊन गेलेली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. तर आज नायराच्या शाळेमध्ये आहे दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी मी साफसफाई केली त्याच्या दुसऱ्या दिवशी नायराच्या शाळेत होतं ग्रँड पॅरेंट्स डे. तर ग्रँड पॅरेंट्स डे सेलिब्रेट करण्यासाठी नायराला बनायचं आहे ग्रँड मदर. तर नायराला ग्रँड मदर बनवण्यासाठी मी सकाळी उठले. त्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे करून माझं आवरून घेतलं सगळं किचनकडचं.
म्हणजे स्वयंपाक वगैरे, नायराचा टिफिन बॉटल वगैरे ते सगळं भरून झालं. त्यानंतर मग येऊन नायराला उठवून नायराला आंघोळ वगैरे घालून, नायराचं ब्रश वगैरे, आंघोळ वगैरे झाली. तिला कपडे वगैरे घालून घेतले, कारण नायराला 7:30 वाजता शाळेत जायचं असतं. शाळेत जाण्यासाठी 7:30ला नायरा घरातनं निघते. त्यानंतर मग नायराला ग्रँडमदरसाठी मी हे तयार करत आहे सकाळी सकाळी. तर ही साडी आम्ही रेडीमेड आणलेली आहे. काष्टा घालायचा होता. मराठी ग्रँडमदर तिला बनायचं आहे, त्यामुळे मग मराठी ग्रँडमदरचं मेकअप मी घरीच करणार आहे. तिला मी घरीच रेडी केलेलं आहे. तर कशी वाटते मला लास्टला व्हिडिओ बघितल्यावर नक्की कमेंट करून सांगा की माझा नायराचा जो मी मेकअप केला तो कसा वाटत होता. तर ही तिला साडी आणि ब्लाऊज हे तिला घातलेलं आहे. हे रेडीमेड साडी आहे, ही काही मी अशी हे करून घातली नाही. त्यानंतर मग नायराचा मेकअप मी केला. तर सिंपल आहे. त्याच्याबरोबरच आम्हाला ज्वेलरी पण मिळालेली होती साडीबरोबर. ती ज्वेलरी आम्ही वापरली. त्याबरोबर आम्ही थोडे ज्वेलरी जे आहे त्या आम्ही स्वतः घेतलेल्या आहेत, आणि काही ज्वेलरी ही आम्हाला ड्रेसबरोबर मिळालेली आहे. काही ज्वेलरी ही आम्हाला ड्रेसबरोबर मिळालेली आहे आणि काही ज्वेलरी आम्ही घेतलेली आहे. तर त्या दुसऱ्या दिवशी मग हे नायराची टिफिन वगैरे भरून ठेवलं आणि आता नायराला मी रेडी करायला घेतलेलं आहे. तर बघा, नायराची अर्ध्यापेक्षा जास्त तयारी झालेली आहे. नायराची हेअरस्टाईल वगैरे केली आणि नायराला जे ज्वेलरी दिलेली होती ती मी नायराला घालते. नायराचं बाकीचं तयारी झालेली आहे. तर हे नायराला आता ज्वेलरी वगैरे घालून मी रेडी करते. तर हे बघा, सकाळ सकाळची खूप गडबड असते. सकाळी सकाळी जेव्हा सकाळी हे रेडी होऊन जायचं असतं ना, तेव्हा मला असं वाटतं की यांना टिफिन वगैरे नसता न्यायचा आणि शाळेतनं जर त्यांनी खायला दिलं तर खूप बरं होईल. कारण टिफिन करून त्यानंतर मग हे असं काही मेकअप करून तयार करणं आणि ते पण 7:30 वाजताच घराच्या बाहेर पडणं हे खूप कठीण होऊन जातं. पण काय करणार ना, आपले मुलं आहे, त्यांना हौस आहे करायची, तर आपण त्यांना जर नाही करू शकलो तर मग काय उपयोग काय आपला, त्यामुळे करायचं. म्हणून मग मी पण तोच विचार केला की चला कसं का होईना करायचं आणि पाठवायचं. तिची इच्छा आहे ना, तिला रेडी होऊन जायचं आहे. मग ती आपण जर नाही त्यांना हे केलं तर ते पुढे जाणारच नाहीत ना. मग ते विचार करणं नको. आपण घेतला तर घरातले सगळे बोलतात की नको, यामध्ये पार्टिसिपेट कशाला केलं, नव्हतं करायचं, असं तसं. त्यामुळे मग असं त्यांना वाटायला नको. म्हणून मग मी विचार केला थोडीशी धावपळ होईल, पण असू देत, करूया आपण रेडी आणि तिला पाठवूया. तर मग म्हणून मग मी सकाळी थोडी लवकर उठले होते. त्यानंतर मग टिफिन वगैरे बनवून झाला आणि त्यानंतर मग मी हे नायराला रेडी करायला घेतलं. तर बघा, नायरा कशी दिसते मला नक्की सांगा कमेंट करून. मला तर खूप छान वाटत होती, क्यूटशी नायरा खूप मस्त दिसत होती. तर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. तर काय नाही, मी सिम्पलशी तिची हेअरस्टाईल केली. आणि सिम्पलशी हेअरस्टाईल म्हणजे काय, मी फक्त 2 साईडला, म्हणजे आपण जे आजी आजोबा वगैरे कसे आजी वगैरे जे असतात ते कशा भांग पाडून वगैरे केस बांधतात, त्याप्रमाणे थोडंसं तेल वगैरे लावून असे मी केस बांधले. म्हणजे मी पफ वगैरे बांधणं असं काही केलं नाही. तिचे केस जे आहेत ना, भांग पाडून आणि 2 साईडला असे हे करून भांग बनवून आणि 2 साईडला हे करून तिचे केसांचा हेअरस्टाईल बनवली. त्यानंतर मग ते थोडे केस असे बाहेर येत होते, म्हणून माझ्याकडे हा रेडीमेड गजरा होता. तर मग मी तो लावला तिच्या केसांना, तो रेडीमेड गजरा. त्यानंतर हे बघा, ही स्वतःच्या हाताने काजळ लावते. ही कधीच कोणाला स्वतःच्या डोळ्यामध्ये काजळ घालू देत नाही, कारण दुसरीने जर काजळ डोळ्यात घातलं तर हिच्या डोळ्यातच डायरेक्ट बोट जातात. फक्त हिने घातलं तरच हिचं डोळ्यात बोट जात नाही. म्हणून ही नेहमी ना काजळसाठी हंगामा करते आणि स्वतःच्या हातानेच काजळ लावते. तर बघा, आजीबाई आमची स्वतःच्या हाताने काजळ लावून आली. तर काय नाही, हेअरस्टाईल केली. त्यानंतर मग ती जे ज्वेलरी तिला मिळालेली होती साडीबरोबर तीच तिला ज्वेलरी घातली. काही ज्वेलरी आम्ही विकत घेतलेली, जसं हे कंबरपट्टा हे आम्ही विकत घेतलेला, हा काय मिळाला नव्हता. तर मी तिला चिडवत होते की ग्रँडमदर बनली आहेस आणि हे काय तू कंबरपट्टा वगैरे लावून चालले, म्हणजे तिची इच्छा होती की लावायचं, म्हणून तिने मला सांगितलेलं घे. पण मी म्हटलं मग ग्रँडमदर बनून चालले आणि ग्रँडमदर कुठलं कंबरपट्टा वगैरे लावतात.
तर मग ती नंतर मग ती जायच्या वेळेस कन्फ्यूज झाली. ती मला बोलली की नको घालूस, मग जर ग्रँडमदर घालत नाहीत तर. मग मी तिला एक डब्बा दिला होता. मी तिला सांगितलं जर टीचर काय बोलली ना तर तू ते काढून आणि ठेवून दे आणि तसंच रिटर्न घेऊन ये. पण तसं काही करण्याची गरज पडली नाही, कारण तिला कोणी काही बोललं नाही. उलट तिला सगळे बोलत होते की छान वाटतंय म्हणून. त्यानंतर मग सिम्पलसा असा मेकअप पण मी जास्त काही केला नव्हता. फक्त काजळ, टिकली वगैरे थोडीशी मोठी अशी टिकली लावली. त्यानंतर काजळ वगैरे लावून आणि लिपस्टिक थोडीशी एकदम लाईट अशी लिपस्टिक लावली होती, कारण ग्रँडमदर म्हटल्यानंतर ती तशी शोभून पण दिसायला पाहिजे त्यामुळे. आणि त्याचबरोबर तिला आहे ना मी असं ते मोठा गांधीजींचा चष्मा असतो ना त्याप्रमाणे तिला मी चष्मा आणलेला होता. आणि तो चष्मा घातल्यानंतर ती पूर्णपणे ग्रँडमदरच वाटत होती. तर हे बघा, त्याच तिला मी बांगड्या ज्या आहेत ना त्या बांगड्या मी साडीवर अशा मॅचिंग बांगड्या तिच्यासाठी आणलेल्या होत्या. तर ह्या तिच्या हातामध्ये मी ह्या बांगड्या घालते. तर ह्या पहिल्या हातामध्ये ज्या बांगड्या घातल्या ना त्या थोड्याशा टाईट गेल्या. तर मग थोडंसं ती मला बोलली की हे बांगड्या घालताना आहे ना माझा हात घालून झाल्यानंतर तिने मला सांगितलं की घातल्यानंतर आहे ना मम्मी थोडंसं माझ्या हाताला खूप टाईट होतं आहे घालताना. म्हणून मग मी दुसऱ्या हातात बांगड्या घालण्या अगोदर तिच्या हाताला वॅसलीन लावलं. त्यानंतर मग त्या बांगड्या पटापट अशा गेल्या आणि तिच्या हातात मस्त अगदी साडीवर मॅचिंग बसल्या. तर हे बघा फायनल लुक कशी दिसते सांगा. वाटते ना ग्रँडमदर, इटुकली पिटुकली ग्रँडमदर. तर नक्की सांगा कशी वाटते ते. त्यानंतर मग मी तिला रेडी करून थोडंसं तिचा व्हिडिओ घेतला. त्यानंतर मग मी जाऊन स्वतः रेडी झाले, कारण मला सोडायला शाळेत जायचं होतं. त्यामुळे माझी ही तयारी होणं तेवढंच जरुरी होतं जेवढं नायराची होणं जरुरी होतं. तर बघा फायनली मी नायराला घेऊन निघालेली आहे, कारण 7:40पर्यंत जर शाळेत नाही पोचलं, 1 मिनिट जरी लेट झाला तर गेट बंद होऊन जातं यांच्या शाळेचं. तर ही दुसरी आहे ती पंजाबी बनलेली होती, ती पण माझ्या बाजूलाच राहते. तर मी म्हटलं चला आता दोघींना एकत्रच मी घेऊन जाते गाडीने, कारण ती बाईकने जाणार होती. मग तिला बाईकवर बसायला झालं नसतं, त्यामुळे मग मी तिला घेऊन गेले सोबत गाडीमधूनच आमच्या. तर एक साईडला आहे नायरा आणि एका साईडला ती आहे. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माझे सासर. तर मी नायराला सोडायला गेलेले. आजचा नायराचा लुक कसा वाटला व्हिडिओमध्ये नक्की सांगा. नायरा कशी दिसत होती. तर नायराच्या शाळेमध्ये आज आहे ग्रँड पॅरेंट्स डे. तर नायराचं कॅरेक्टर आहे त्यामध्ये ग्रँडमदर. तर नायरा ग्रँडमदर बनलेली आहे. तर नायरा कशी वाटत होती नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय. आता वाजलेले आहेत 10:10 झालेले. आता पाणीवाला येईल पाणी बंद करायला. तोपर्यंत माझं तर हे बघा आज डबे घासायला काढले. वगैरे धुवून झालं. बाथरूममध्ये पण पाणी भरून ठेवलेलं आहे. पण मी सगळं नाही बाथरूममध्ये भरत, कारण मला इकडे पण काम करण्यासाठी लागतं. त्यामुळं किचनवर हे सगळं सामान काढून ठेवलं आणि डबे मोकळे करून सगळे घासलेले आहेत. नायराला सोडून आले त्याच्यानंतर हे सगळं केलं. हे बघा आज घरात कोणी नाही आहे, त्यामुळे व्हॉईस पण लगेच दिलेला आहे. मी व्हॉईस ओव्हर करायला लागला नाही, लगेच डायरेक्ट बोलूनच व्हिडिओ केलेला आहे. आणि घर मोकळं आहे, कोणी नाही आहे घरामध्ये, त्यामुळे हे पण टेन्शन नाही आहे की सगळा पसारा पडलेला आहे. आता काय ते येईपर्यंत माझं सगळं करून होईल. तर आता मी ट्रॉल्या वगैरे पुसून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. ट्रॉले वगैरे पुसून झालेले आहेत. त्यानंतर मग आता मी जे डबे हे करायला ठेवले होते पाणी निथळण्यासाठी
तर ते घासून वगैरे थोडेसे पाणी त्यांचं हे झालेलं आहे. म्हटलं आता पुसून घ्यावेत आणि लगेच लावून घ्यावेत, कारण नायराला सकाळी शाळेत सोडून आले. त्यानंतर मग पुन्हा 2 वाजता मला तिला शाळेत घेण्यासाठी पण जायचं आहे. त्यामुळे मग मला माझं बाकीचे जे सगळे काम आहेत ते सगळे आवरून आणि निघायचं आहे. त्यामुळे मग थोडी गडबडीने माझं चाललेलं आहे. त्यामुळे मग डबे वगैरे पुसून त्यात सामान वगैरे भरून घेतलं, कारण ग्रँड पॅरेंट्स डेचं सेलिब्रेशन होतं, पण 2 वाजेपर्यंतच होतं त्यांची शाळा. तर आजी आजोबा कोणालाही शाळेतनं घरी बोलवलेलं होतं. शाळेत आजी किंवा आजोबा जे कोणी असतील त्यांनी यायचं. तर नायराची शाळेमध्ये गेलेली आहे आजी, आणि तिच्याबरोबर गेलेले आहे तिचे पप्पा, कारण आईंना चालायला थोडा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे पप्पांना म्हणजे हिच्या पप्पांनी त्यांना नेलेलं आहे. तर मग मी एकटीच होते घरामध्ये, म्हणून मग मी हे बघा, तर 2 वाजेपर्यंत सगळे कामं आवरून आता मी निघालेली आहे नायराला ग्रँड मदर घेण्यासाठी. रिटर्न आलेली आहे, चेंज केलेलं नाहीये. कसं वाटलं? मजा आली नाही, सगळ्यांनी माझी तारीफ केली. हा, छान दिसत होते सगळे बोलले. कोणी मेकअप केलेला? हा, कशी माझी टुकली पिटुकली ग्रँड मदर दिसतीये बघा. चला तर आजचा व्हिडिओ इथेच आम्ही एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.